स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग होणार आहे खूपच खास, कारण मी जाणार आहे गावी आणि सुरू झाली आहे तयारी पॅकिंगची। तुम्ही बघू शकता सगळे कपडे असे पडलेले आहेत, तर ते मला पॅक करायचे आहेत आणि बॅगेत ते ठेवायचे आहेत। तर मी आणि माझा मुलगा दोघे जाणार आहोत आम्ही गावी। त्याला उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे आणि आता बेद लागले आहेत ते गावी जाण्याचे। पूर्वी आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी पडायची आणि आपण विचार करायचो की कधी मी गावी जाणार, कधी मी मजा करणार, कधी मी खेळणार। गावच्या आठवणी तर खूप असतात, खूप भारी होते अगोदरचे दिवस। पण आता ते तसे मुलं मोबाईल मध्ये रमतात, त्यांना बाहेरचे खेळ माहिती नाहीत, म्हणून त्यांचं बालपण थोडं बंद रूम मध्ये जास्त मोस्ट ऑफ जातं। पण आपलं तसं नव्हतं, आपण उन्हाळ्याची सुट्टी पडली की आपण डायरेक्टली मामाच्या गावी जायचं। तसंच मी जाणार आहे माझ्या आई वडील भाऊ बहिणी सगळ्यांसोबत गावाला। तर आता मला करायची आहे पॅकिंग। आता मी करते पॅकिंगला सुरुवात। तर चला तर मग बघूया। आता उन्हाळा आहे, उन्हाळा म्हटल्यावर कडाक्याचं ऊन असतं आणि माझ्या गावी तर खूप कडाक्याचं ऊन आहे, म्हणून मला पहिलं पूर्ण कॉटनचे कपडे घ्यावे लागणार, मुलासाठीही आणि माझ्यासाठीही। कारण कॉटनचे कपडे उन्हाळ्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतात आणि कुठेही बाहेर जाताना आपण पहिला आपले मेडिसिन, लहान मुलं सोबत असेल तर त्यांची काही मेडिसिन असेल तर त्यासोबत घ्याव्यात, चार्जर आणि पॉवर बँक, परत मुलं असतील तर थोडंफार खाण्याचं स्नॅक्स आणि त्यांची औषधं हे अगोदर आपण बॅगेमध्ये ठेवावी आणि नंतरच दुसरी पॅकिंगला सुरुवात करावी। तर माझंही तसंच झालं आहे। आता मी भरते बॅगेमध्ये कपडे आणि मग पुढची तयारी आपण करूया। चला बघू। म्हणून मला 1-2 साड्या आणि मुलांचे तर खूप काही आपल्याला तर बघू शकता माझी पॅकिंग झाली आहे। अशा प्रकारे मी माझी बॅग पॅक केली आहे। तर एक काम तर माझं झालं आहे, अजून छोट्या मोठ्या गोष्टी खूप मला अजून पॅक करायच्या आहेत। तर एक काम तर माझं झालं आहे। आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण बघूया की मी गावी कधी जाते आणि कशी जाते। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।